परिचारकांची घेम आणि जया भाऊचा नेम. अगदी अचूक प्लॅनिंग, कमालीची गुप्तता आणि पडद्यामागचा खेळाने मालकाची घेम ओव्हर केली. नेमकं पडद्यामागे काय शिजलं, काट्यानेच काटा कसा काढला, हेच आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी जाकीर नदाफ आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज. विधान परिषदेसाठी मागील काही दिवसापासून जिल्ह्यातून अनेक नेत्यांनी फिल्डिंग लावली होती. मात्र या निवडणुकीच्या रेसमध्ये प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत, राम सातपुते, रश्मिताई बागल आणि शहाजी पवार या 5 नावाची चर्चा झाली. मात्र अंतिम टप्प्यात राजेंद्र राऊत आणि प्रशांतराव परिचारक यांचीच नावं रेसमध्ये पुढे राहिली. आणि अचानक काल रात्री परिचारक गटाला 440 वोल्टचा झटका भाजपने दिलाय. खरं तर हे घडणार निश्चित होतं, कारण यासाठी भाजपच्या काही आमदारांनी परिचारकांना पडद्यामागून विरोध केला होता, तर काहींनी राजेंद्र राऊत यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे आग्रह धरला होता. तिसरी बाजू कडू आहे पण सत्य आहे, ती म्हणजे जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांनी मराठा चेहरा देण्यासाठी केलेला आटोकाट प्रयत्न. तसेच प्रशांत परिचारकांनी पक्षासाठी दिलेल्या योगदानापेक्षा त्यांच्या ड्रॉबॅक वर जास्त चर्चा पार्टीमध्ये झाली गेली. भाजपच्या कोर कमिटीने राऊत परिचारकांनी पक्षासाठी सध्या काय दिलं आणि भविष्यात काय देऊ शकतात याची तुलना केली, ज्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीच्या यशाची तुलना केली गेली. मात्र मागील 10 वर्षापासून परिचारकांनी पक्षासाठी किती यश मिळवून दिलं आणि पक्षाने त्यांना काय दिलं, पार्टीतून हे सारं का बघितलं जात नाही, असा थेट सवाल त्यांच्या कार्यकर्त्यातून विचारला जातोय. मागील 2 विधानसभा निवडणुकीत परिचारकांना उमेदवारी देण्याचा शब्द पाळला गेला नाही, तरीही त्यांनी विद्यमान आमदार समाधानदादा आवताडे यांना निवडून आणलंय. हे सर्वात मोठं योगदान मानावं लागेल. मात्र आमदार आवताडे यांनी परिचारकासाठी काय केलं, हा अनुत्तरित प्रश्न आहे. लोकसभा निवडणुकीत राम सातपुते यांना पंढरपुरातून लीड मिळालेलं नव्हतं, तर त्यावेळी परिचारक सातपुते वाद चव्हाट्यावर देखील आला होता. अप्रत्यक्ष तो राग देखील निघाल्याचं बोललं जात आहे. त्याचबरोबर विरोधक असणाऱ्या काही लोकप्रतिनिधींनी देखील जातीचं समीकरण जुळवत राऊतांना पहिली पसंती दर्शवली. त्यामुळे भाजपमध्ये आता मक्तेदारीचं महत्व आल्याचं दिसून येत आहे. खरं तर निष्ठा, त्याग आणि योगदान हे शब्द परिचारकांसाठी शापित ठरले आहेत. 2009 साली देखील याच शब्दाने त्यांना संपवलं होतं आणि आजही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. खरं तर भाजपने प्रशांत परिचारकांचं पुनर्वसन करण्याचा शब्द तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेने त्यांच्या घरी येऊन दिला होता. पण भाजपच्या त्याग ऐवजी कमर्शियल धोरणाने परिचारकांचा गेम केला हे निश्चित. मागील काही दिवसामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सोबत राजेंद्र राऊत यांचे कार्यक्रमातील आणि काही विमानातील फोटो व्हायरल झाले होते. तेव्हाच पाल चुकली होती की मालकाचा पत्ता कट होतोय. पंढरपुरातील आजची परिस्थिती पाहिली तर परिचारकांची कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसतंय. काही पदाधिकारी सध्या राजीनाम्याच्या तयारीत आहेत. मात्र हे करून परिचारक सक्सेस होणार नाहीत, तर भाजपच्याच काट्याने काटा काढण्याच्या धोरणाने हा शिकवणं काळाची गरज असल्याचं त्यांच्या कार्यकर्त्यातून बोललं जातं.